जुना बायपास रोड परिसर स्थित शांतीनगर निवासी सारिका उबाडे परळकर यांना कोल्हापूर रत्नाकर पुरस्कार व स्वर्गीय होनाजी राज्यस्तरीय पुरस्कार अहमदनगर 2017च्या मानकरी ठरले आहेत। या पुरस्कार प्राप्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे। सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे PRO पदावर कार्यरत MA मराठी व BEd उच्च शिक्षित सारिका उबाडे परळकर यांचे ऊस, शिरसनाथा आदी कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत। तसेच कथा लेखन, कविता संग्रह, ललित लेखन या कार्याबद्दल त्यांचा सामाजिक संस्थेद्वारे विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे। सन 2011 मध्ये साहित्यरत्न पुरस्कार, सांगलीच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या आहेत। तदनंतर मे 2017 मध्ये कोल्हापूर रत्नाकर पुरस्कार, स्वर्गीय होनाजी पवार राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे। या संदर्भात सारिका उबाडे परळकर यांनी दिलेली प्रतिक्रिया। स्त्रियांच्या गुलामीची जी परंपरा आहे आपल्या समाज व्यवस्थेमध्ये, ती मला असं वाटतं की कुठेतरी बदलली पाहिजे। स्त्रियांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे आणि माणूस म्हणून स्त्रियांना मानाने या समाजात जगता आलं पाहिजे आणि त्याकरता सर्व समाजाची किंबहुना पुरुषांची मानसिकता बदलायला हवी आणि याकरता स्त्रियांची जी व्यथा आहे, स्त्रिया ज्या परिस्थितीमध्ये जगतात त्यांच्या व्यथा वेदना ह्या शब्दातून मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या शिरसनाथा आणि कूस या काव्यसंग्रहात केलेला आहे। तसेच आगामी जुलै महिन्यामध्ये चंद्रपूर येथे ज्येष्ठ साहित्यिक किशोर सानप यांच्या हस्ते सूर्यांश राज्यस्तरीय उत्कृष्ट कविता संग्रह पुरस्काराने त्यांना गौरविण्यात येणार आहे। तसेच पुणे येथे ऑगस्ट 2017 मध्ये सिने अभिनेता सचिन पिळगावकर यांच्या हस्ते नारायण सुर्वे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे। शालेय जीवनापासून त्यांनी काव्य लेखनाला सुरुवात केली आहे। सन 2009 मध्ये त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला होता। आपली ही मालिका कायम ठेवीत त्यांचा दुसरा कविता संग्रह 2016 मध्ये प्रकाशित झाला आहे। आकाशवाणी नागपूर येथे गोष्टी गाव गाड्याच्या या मालिकेत त्यांचे दर महिन्याला नाटिका लेखन सुरू आहे। संघर्षमयरित्या त्यांचा काव्य लेखनाचा प्रवास अविरतपणे सुरू आहे। त्यांच्या या काव्य संग्रह प्रकाशन व पुरस्काराबद्दल माधुरीताई बल्लड यांनी दिलेली प्रतिक्रिया। सौ सारिका उबाळे परळकर या सेंट फ्रान्सिस शाळेचे शिक्षक आहेत आणि त्यांना त्यांच्या शिरसनाथा या काव्य संग्रहासाठी पुरस्कार मिळाले आहेत। 4 पुरस्कार मिळाले आहेत। एका महिलेसाठी अभिमानाची गोष्ट आहे। त्यांनी आपलं घर सांभाळून, शाळा सांभाळून आणि उत्तम शाळेत अध्यापनाचं कार्य करून इतके लेखन पण भरपूर केलेलं आहे आणि या त्यांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कार मिळाला याबद्दल आमच्या महिलांसाठी तर खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि त्यांच्यासाठी अर्थातच कौतुकाची गोष्ट आहे। आमच्या शाळेकडनं, सेंट फ्रान्सिस या परिवाराकडनं मी त्यांचं अभिनंदन करते। कूस कविता संग्रह म्हणजे आई व तिची सोशीव वेदना, आई म्हणजे आयुष्याचं सुंदर वरदान, जगण्यातील अगतिकता याचे अप्रतिम शब्दांकन करीत त्यांनी मातृस्नेहाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले आहे। शिरसनाथा या कविता संग्रहामध्ये फक्त स्त्री म्हणून वाट्याला येणाऱ्या भोगांची जबाबदारी मी एकटी स्वीकारणार नाही। ही जबाबदारी पुरुषांची, समाज व्यवस्थेची, संस्कृतीची आहे। सामाजिक चौकटीच्या संकेताच्या रूढींच्या दडपणाखाली दबून राहिलेला, पिचत गेलेला स्त्रियांचा उच्चार वेदना म्हणजे शिरसनाथा काव्यसंग्रह आहे। त्यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांचे साहित्य जगतात व सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे अभिनंदन केले जात आहे। माझी भूमिका स्त्रीवादी असल्यामुळे स्त्रियांची दुःख, स्त्रियांच्या वेदना ह्या मी माझ्या शब्दात मांडू इच्छित होते आणि ती माझ्या परीने मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे शिरसनाथा या कविता संग्रहामध्ये। लेखन करत असताना अनेक पातळीवर, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर माझ्या शाळेचा, माझ्या कुटुंबाचा फार मोठा या लेखनामध्ये वाटा आहे। त्यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहित केलं, माझ्या मैत्रिणींनी माझं वेळोवेळी अभिनंदन केलं, वेळोवेळी मला लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं। त्यामुळं आजचं जे हे यश आहे ते मला त्यांच्यामुळंच हे यश मिळालेलं आहे असं मी मानते।